कढईमध्ये आपण दूध घालून घेऊयात. मी साई पण घेतलेली आहे. हे चांगलं गरम करून घेऊयात. त्यामध्ये बदामाचे काप घालून घेऊयात. बदाम मी 2-3 तास भिजत ठेवून त्याच्या साल काढून घेतल्यात. आपण यामध्ये साखर ॲड करून घेऊयात. मी थोडंसं जायफळ आत्ता ॲड करते आहे. साखर पूर्ण विरघळल्यानंतर यामध्ये मी कस्टर्ड पावडर ॲड करून घेते, जी आपण दुधामध्ये मिक्स करून घेतली होती. आपण बघू शकता हे दूध आता घट्टसर झालेलं आहे. आपण गॅस बंद करूयात आणि हे रूम टेम्परेचरवरती थंड होण्यासाठी ठेवूयात. हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर आपण यामध्ये मिक्सरला लावून घेतलेला आंबा घालणार आहोत. त्याला चांगलं मिक्स करून घेऊयात. उरलेलं जायफळ घालून घेऊयात. ह्या मिश्रणाला आपण कुल्फीच्या ट्रेमध्ये भरून घेऊयात. आपण या ट्रेला झाकण लावून ओव्हरनाईट डीप फ्रीझरला ठेवणार आहोत. तयार आहे आपली मँगो कुल्फी.